गोविंदाची पंढरी मानल्या जाणाऱ्या ठाण्यातील रेमंड रहिवासी संकुलातील यंदा प्रथमच ढाकूमाकूमचा सूर घुमणार आहे. युवा स्टार प्रतिष्ठानचे अध्यक्ष तुकाराम आमरे, 10X हॅबिटंट, खेड तालुका रहिवासी संघ आणि प्रभाग क्रमांक 7 मधील सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांच्या वतीने भव्य दहीहंडी उत्सव भरवण्यात येणार आहे. 10 थर रचणाऱ्या गोविंदा पथकाला 11 लाख रुपयांचे तर रेमंड संकुलात सर्वप्रथम 9 थर रचणाऱ्या ठाणे शहरातील पथकाला 3 लाख रुपयांचं बक्षीस दिले जाणार आहे. या उत्सवामध्ये अंध मुलांचा देखील सहभाग असणार आहे. अंध मुलांकडून देखील या ठिकाणी थर रचून त्यांची सलामी दिली जाणार आहे. हे या दहीहंडीचं वैशिष्ट्य आहे. तर 7 थर लावणाऱ्या महिला पथकाला 1,11,111 रुपयांचं बक्षीस दिलं जाईल. युवा स्टार प्रतिष्ठानचे अध्यक्ष तुकाराम आमरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली. रेमंड रहिवासी संकुलात मोठ्या संख्येने नागरिक राहण्यासाठी आले आहेत. या भागातील नागरिकांसाठी सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा, धार्मिक इत्यादी विविध उपक्रम युवा स्टार प्रतिष्ठानतर्फे राबवण्यात येणार आहेत. त्यानुसार यंदा प्रथमच दहीहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यातील मुंबईतील नयन फाउंडेशनच्या 80 अंध गोविंदांकडून 5 थरांची सलामी दिली जाईल. त्याचबरोबर अभिनेत्री भाग्यश्री चिरमुले यांच्यासह विविध कलाकारांचा सांस्कृतिक कार्यक्रम देखील येथे सादर होणार आहे. स्थानिक ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार, मुलांचा शो यांसारख्या विविध कार्यक्रमांचा भरगच्च सहभाग असणार आहे. शिवाय ठाण्यातील अनेक राजकीय मंडळी देखील या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मिसेस लताताई शिंदे, खासदार नरेश मस्के, शिवसेना सेनेच्या विभाग प्रमुख परिषताई सरनाईक यांसह अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. आम्ही आयोजक आणि सेफ्टीसाठी पूर्ण सेफ्टी बेल्ट प्लस ट्रॉफिकसाठी आम्ही सगळे कंपनीकडून सगळे परमिशन घेऊन, रेमंड कंपनीकडून परमिशन घेऊन एक तिकडे पार्किंग एरियाचं नियोजन केलेलं आहे. हॉस्पिटलचं म्हणजे डॉक्टर्सची एक टीम तयार करून ठेवलेली आहे. ॲम्ब्युलन्स आहे. ॲम्ब्युलन्स आणि प्लस आम्ही इथेच आमची लोकं जी 10Xची जी सर्व आहेत, हे कार्यकर्त्यांनी जे सगळेजण आमचे 10Xचे जे रहिवासी हे सगळेजण त्या तात्पर्याने सगळ्या गोष्टी लक्ष देऊन सगळ्या गोष्टीकडे नियोजनबद्ध आयोजन केलेलं आहे. आम्ही कमीत कमी आमच्याकडे 101 गोविंदा पथकांची नोंद झालेली आहे आणि प्रथम पारितोषिक 11 लाखचं 10 थरांसाठी ठेवलेलं आहे. 11 लाख आणि 10 थरांसाठी प्लस सन्मान चिन्ह असणार. 9 थराला 3 लाख, 10 थराला 11 लाख सन्मान चिन्ह, 9 थराला 3 लाख. जो प्रथम गोविंदा 9 थर लावेल इथे, त्या प्रथम गोविंदा 9 थर लावणाऱ्या त्या 9 थराला लावणाऱ्याला गोविंदा पथकाला 3 लाख रुपये दिले जातील आणि सन्मान चिन्ह दिलं जाईल. आणि त्याच्यानंतर जे 9 थर लावतील त्यांना प्रत्येकी 1 लाख रुपये दिले जातील. तसेच 8 थर लावणाऱ्या प्रत्येक गोविंदा पथकाला 25,000 रुपये और आणखी सन्मान चिन्ह दिले जाते. महिलांसाठी 7 थराला 1,111 रुपये प्लस सन्मान चिन्ह, 6 थराला 25,000 आणि 5 थराला 10,000 असे प्लस सन्मान चिन्ह अशा महिलांसाठी रोख रक्कम दिली जाईल. या दहीकालाला आमचे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, तसे लताताई शिंदे साहेब, वहिनी रामदासभाई कदम साहेब, तसेच आमचे जे कार्यसम्राट आमदार आणि धारावीचे पालकमंत्री आणि परिवहन मंत्री साहेब सरनाईक साहेब, म्हणजे ज्यांच्या मार्गदर्शनाखाली जे काम करतोय ते आमचे प्रताप सरनाईक साहेब, परिषद सरनाईक साहेब मॅडम आणि आमचे निलेश सांबरे साहेब हे पण येतील. आणि आपले जिल्हा प्रमुख मस्के साहेब आणि राम रेपाळे हे पण येणार आहेत. आणि पूर्वेशभाई सरनाईक साहेब हे पण आमच्या हंडीसाठी 5 मिनिटं उपस्थिती दाखवून दर्शवणार आहेत. नाही, प्रत्येक गोविंदांनी इथे येऊन आपली उपस्थित म्हणजे बोलतात ना, आपला जो खेळ आहे आणि जे आपण थर लावणार आहेत ते थर लावून दाखवण्याचा प्रयत्न करून आमची जी इथली जी बक्षीस रक्कम आहे ती घेण्याचा प्रयत्न करावा. आणि सगळ्या गोविंदा पथकांनी इथे नवीन असल्या कारणाने इथे येण्याचा प्रयत्न करावा आणि यावाच.